हॅलो फ्रेंड्स, आज आहे 13 मार्च म्हणजे होळीचा दिवस. तर आज आम्ही मुलांसाठी नागपूरचं इतवारी मार्केट इथे शॉपिंग करायला आलेलो आहो होळीसाठी. आम्ही मुलांची शॉपिंग खूप शॉर्टकटमध्ये आटपवली आहे, कारण इथे खूप रश होतं, जास्त वेळ राहणं पॉसिबल नव्हतं. त्यानंतर आम्ही डिनरला गेलो. डिनरसाठी आम्ही नंदनवनला आमंत्रण फॅमिली रेस्टॉरंट आहे इथे आलेलो आहो. इथे टेस्ट आणि सर्विस दोन्ही खूप छान मिळालेत आम्हाला. आम्ही इथे फर्स्ट टाईमच आलेलो होतो. रेस्टॉरंटला येताबरोबर नितीन आणि डुगूनी आपापले सीट्स तर पकडून घेतले आणि मी इथे व्हिडिओ काढत बसली व्ह्यूवर्सला रेस्टॉरंट दाखवण्याकरता. आता इथे डुगू माझ्या यूट्यूबच्या व्ह्यूवर्सला हाय करतो आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्कीच त्याला हाय करा, त्याला खूप आवडेल. आता इथे आमचे फोटोशूट चालू झाले. 2-4 फोटोज काढून झाल्यानंतर डुगू आपला पापड खाण्यात बिझी झाला, कारण त्याला पापड खूप आवडतो. आम्ही जेव्हा पण डिनरला जातो आम्ही आधी त्याच्यासाठी पापड मागवतो. आता इथे आम्ही जेवणाला सुरुवात केली. जेवण होताच आम्ही पटापट एक आईस्क्रीम खाल्ली, 2-4 फोटोज काढलेत आणि परत घरी यायला निघालो. कारण आमच्या कॉलनीमध्ये पण होळीची पूजा होते आणि आम्हाला पण त्या पूजेमध्ये प्रेझेंट राहायचं होतं. तसं तर आम्ही एक होळीची पूजा करून निघालो होतो. आमच्या कॉलनीमध्ये 2 जागी होळिका दहन असते, पण तरीसुद्धा काही प्रॉब्लेम नाही जर 2दा आपण पूजा केली तर. पूजेच्या कारणाने कॉलनीचे सगळे मेंबर्स एकत्र येतात, सर्वांची भेट होते, खूप गप्पा गोष्टी होतात. त्यामुळे मी कॉलनीचे कुठलेच कार्यक्रम मिस करत नाही. मी सगळे कार्यक्रम अटेंड करते. दुसऱ्या होळीची पूजा करण्याकरता कॉलनीमध्ये आलेला आहो, कारण इथे सगळे लोक जमा झाले आहेत पूजा करण्यासाठी. हे आमच्या कॉलनीचे मेंबर्स आहेत. आमच्या कॉलनीमध्ये कुठले पण कार्यक्रम झाले तर ते सगळे मिळूनच करतात. जर कोणी टाईमवर अवेलेबल नसेल तर त्यांची वाटसुद्धा बघतात. आता इथे मुलांची मस्ती सुरू झाली आहे. मुलांची रंगाची होळी पण आजपासूनच सुरू झाली आहे. खूप मजा करते आहेत मुलं. सगळ्या लेडीजनी आपले गप्पा थोडे स्टॉप करून पूजा करायला आले आहे. सगळे पूजा करते आहे. सगळ्या मुलांना बघून काशूसुद्धा खूप एन्जॉय करायला लागली आहे. तर हा होळीचा एक प्रसिद्ध सण बघा तुम्ही आमच्याकडे किती छान बनवला जातो. इथे सगळ्यांची पूजा झाली आहे. होळीला फेरे मारून पण झाले आहेत. आता होलिका दहन पण झालेलं आहे. आता आम्ही थोडे फोटोज काढलेत परत. इथे तुम्हाला डुगूचा एकही फोटो दिसणार नाही, कारण तो होळी खेळण्यात खूप जास्त बिझी झालेला आहे आणि तो फोटो काढण्यात इंटरेस्टेड पण नाही, कारण त्याला होळी खेळण्यात जास्त इंटरेस्ट आहे. तसं तर त्याला व्हिडिओज काढायला खूप आवडतं, पण आज त्याला नवीन पिचकारी मिळाल्यामुळे तो त्या होळी खेळण्यात जास्त इंटरेस्टेड आहे. इथे आमचे परत फोटोशूट चालू झाले. फोटोज काढून झाल्यानंतर आम्ही सगळे लेडीज गप्पा मारत बसलेलो. तर इथे आमची आजची होळी तर संपली आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल आमच्या कॉलनीमधले रंगाची होळी.